प्रेज द लॉर्ड. देवाची स्तुती असो. प्रभू येशू ख्रिस्ताच्या प्रेमळ नावामध्ये सर्वांना सलाम, सर्वांना प्रेज द लॉर्ड. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. या प्रियांनो, आजच्या भक्तीला आपण प्रार्थनेने आपण सुरुवात करूया. तुम्ही जिथं कुठं आहात आपले डोळे बंद करा, आपले हात वर करा, आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माण करत्या देवा, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो माझ्या देवा. यावेळेला देवा, आम्ही तुझी स्तुती करत असताना, आराधना करत असताना तू उतरून ये माझ्या देवा. कारण आम्हाला बायबलमध्ये वाचायला मिळतं, इस्रायलाचा प्रभू स्तुती स्तवनामध्ये विराजमान होणारा परमेश्वर आहे. माझ्या देवा, या स्तुतीमध्ये तू उतरून ये आणि अनेकाचे बंधन तुटल्या जाऊ दे माझ्या देवा. जे निराश आहेत, दुःखी आहेत, त्यांना तू आशा दे, सांत्वना दे माझ्या देवा. कारण दुष्टाच्या तंबूमध्ये राहण्यापेक्षा ओ माझ्या देवाच्या घरचा द्वारपाळ होणे मला इष्ट आहे. हालेलुया. ओ तुझ्या घरात राहणाऱ्याची केवढी धन्यता आहे का ते निरंतर तुझी स्तुती करत राहतात. देवबापा, आम्ही स्तुती करत असताना अनेकाच्या हृदयाला तू स्पर्श कर प्रभू, आणि तुझा गौरव आणि तुझी महिमा होते प्रभू. सर्व मान, सर्व महिमा, सर्व गौरव देवा आम्ही तुला देत आहे. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस. येशू प्रभूच्या नावात मागतो, आमेन, 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 आमेन. या प्रियांनो, आपण काही गीत गाऊन देवाचं गौरव करूया, देवाच्या नावाला धन्यवाद करूया. धन्य आहेत ते लोक जे देवाची स्तुती करतात, देवाची आराधना करतात. ज्यावेळेस आम्ही गीत गातो, देवाची आराधना करतो, आम्ही तणावमुक्त होतो, आम्ही टेन्शन मुक्त होतो. कारण स्तुती आम्हाला आनंदित करणारी आहे. स्तुती आम्हाला सामर्थ्य देणारी आहे. स्तुती आम्हाला सुटका, आजादी देणारी आहे. प्रियांनो, आम्ही जिथं कुठं आहोत आनंदाने, उल्हासाने आम्ही परमेश्वराचा जे जे कार करूया. तुम्ही तुमच्या घरामध्ये, तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये देवाचं सामर्थ्य अनुभव कराल. बायबल सांगतं परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव तुम्ही घेऊन पहा. या आराधनेमध्ये आम्ही देवाचा अनुभव आम्ही घेऊया. आम्ही मराठी गीत गाणार आहोत. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. थँक्यू होली स्पिरिट ऑफ गॉड. आमच्या मनाची आम्ही तयारी करूया. जिथं कुठं आहोत आम्ही टाळ्या वाजवूया. देवाचं गौरव आम्ही करणार आहोत. थँक्यू जेसस. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ज्या ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ज्या ज्या वेळी होते दुःख, करिता धावा देतो सुख. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. किती नम्र प्रभू झाला, पापी जग तारायाला. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. माते परी देतो धीर, मनी आता तरी फिर. माते परी देतो धीर, मनी आता तरी फिर. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. काय सांगू त्याचे प्रेम, देई वार वार क्षम. काय सांगू त्याचे प्रेम, देई वार वार क्षम. ख्रिस्त माझा तारणारा, मला वाटे प्रिय फार. ख्रिस्त माझा तारणारा, मला
प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला किती नम्र प्रभू झाला पापी जग तारायाला ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख ज्या ज्या वेळी होते दुःख करिता धावा देतो सुख ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार माते परी देतो धीर मनी आता तरी फिर माते परी देतो धीर मनी आता तरी फिर ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार काय सांगू त्याचे प्रेम देई वार वार क्षम त्याचे प्रेम देई वार वार क्षम ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार ख्रिस्त माझा तारणार मला वाटे प्रिय फार प्रियांनो ख्रिस्त हा आमचा तारणारा आहे आणि तो माझा प्रिय प्रभू आहे ज्या ज्या वेळेस आम्ही दुःखामध्ये जातो कष्टामध्ये जातो आम्ही त्याला धावा करतो प्रार्थना करतो त्यावेळेस तो सुख शांती आनंद देणारा परमेश्वर आहे तो आमच्यासाठी नम्र झाला आणि या पापी जग तारायाला आडव्या आणि उभ्या वधस्तंभावर तो मरण पावलेला आहे प्रियांनो आम्ही दुसरं गीत गाऊन देवाचं गौरव करूया येशू 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 नाम गोड फार तारणारा मला कधी नाही सोडणार प्रभू आम्हाला कधीच सोडत नाही तो आम्हाला कधीच टाकत नाही आम्ही एका वेळेला देवाला सोडू शकतो टाकू शकतो तर आमच्या मनासारख्या काही गोष्टी नाही घडल्या तर परंतु प्रभूचं प्रेम अपरंपार आहे जो आम्हाला कधीच सोडत नाही तो आम्हाला कधीच टाकत नाही प्रियांनो येशूचं नाव हे एक मधुर नाव आहे येशूचं नाव हे सर्वश्रेष्ठ नाव आहे येशूचं नाव हे चिन्ह चमत्कार करणारं नाव आहे येशूचं नाव आम्हाला शांती आनंद सुटका सर्व काही देणारं नाव आहे प्रियांनो जो व्यक्ती येशूचा धावा करतो जो व्यक्ती येशूला प्रार्थना करतो त्याच्या हाकेला तो उत्तर देणारा परमेश्वर आहे प्रियांनो आम्ही आनंदित होऊया आणि देवाची आराधना आम्ही करूया जो आमचा तारणारा आहे जो आमचा उद्धार करता आहे त्याच्या पुढे आम्ही गुडघे टेकूया त्याच्या पुढे आम्ही नम्र होऊया आणि देवाची आराधना उपासना आम्ही करूया येशू 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 नाम गोड पा येशू 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 नाम गोड पा तारणारा मला कधी नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार येशू 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 नाम गोड पा येशू 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 नाम गोड पा तारणारा मला कधी नाही सोडणार तारणारा मला कधी नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार नाही सोडणार
तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशुरायाचे, भय धरा धरा येशुरायाचे. येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड पा, येशू 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 नाम गोड पा. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. शरण मी आलो येशुरायाला, शरण मी आलो येशुरायाला. हृदयात सुरू झाला जीवनाचा धर, हृदयात सुरू झाला जीवनाचा धर. येशू 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 नाम गोड पा, येशू 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 नाम गोड पा. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. भय धरा धरा येशुरायाचे, भय धरा धरा येशुरायाचे. येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते, येशूवरील विश्वासाने मुक्ती मिळते. येशू 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 नाम गोड पा, येशू 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 नाम गोड पा. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार, नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार, तारणारा मला कधी नाही सोडणार. तारणारा मला कधी नाही सोडणार. प्रियांनो, तो तारणारा, तो उद्धार करता आमचा प्रभू आम्हाला कधी सोडत नाही, आम्हाला कधी टाकत नाही. या प्रियांनो, आपण देवाची स्तुती करूया, देवाची आराधना करूया. माझा विश्वास आहे देव आमच्यामध्ये उपस्थित आहे. कारण बायबल सांगतं, ज्या ठिकाणी दोघं किंवा तिघं येशूच्या नावाने एकत्र येतात त्या ठिकाणी मी उपस्थित आहे. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, मला तुम्हाला सांगू द्या, देवाची उपस्थिती आमच्यामध्ये आहे, देवाची महान उपस्थिती आमच्यामध्ये आहे. देवाच्या महान उपस्थितीमध्ये आम्ही असताना आम्ही आमचे हात वर करूया, आमचं मुख उघडूया आणि त्याला म्हणूया, प्रभू तू महान आहेस, तुझी दया ही अपरंपार आहे, तुझी करुणा, तुझी कृपा ही अद्भुत आहे. माझ्या देवा, आकाशामध्ये जे तारे आहेत त्या ताऱ्यांपेक्षा जास्त देवाची दया आमच्यावर आहे, देवाची अनुग्रह आमच्यावर आहे. समुद्रामध्ये जे पाणी आहे त्या पाण्यापेक्षाही जास्त देवाची दया आमच्यावर आहे. हालेलुया. विलाप गीत मध्ये लिहिलेलं आहे 3:22, 23, 24 वचनामध्ये, आम्ही नाश झालो नाही, आम्ही भस्म झालो नाही, ही परमेश्वराची दया होय. कारण त्याच्या करुणेमध्ये खंड पडत नाही, ती रोज सकाळी नवी होते. तुझी सत्यता थोर आहे. देवाची सत्यता ही थोर आहे. प्रियानो, ज्याने आमच्यावर दया केलेली आहे, आम्ही पापामध्ये असताना त्याने आम्हाला बाहेर काढलेलं आहे. थँक्यू होली स्पिरिट ओ गॉड. देवा, तुझ्या महान बलिदानाबद्दल आम्ही धन्यवाद करतो, आम्ही तुझी स्तुती करतो प्रभू. हालेलुया. थँक्यू होली स्पिरिट ओ गॉड. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जा
देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा ईश्वराची दया किती थागतेचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा सर्व कष्ट सर्व दुःखी ओझेयानी गणती ऐकू जाते दिव्य लोकी प्रीती तेथे वसती देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा देव खरा ममताळू अंत काही लागेना केवळा कनवाळू मानसांना कळेना देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा ईश्वराची दया किती थागतेचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा ती खरी आघात प्रीती चितयाच्या अंतरे तोच म्हणे नाही भीती मी दया सनावरी देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा ईश्वराची दया किती थागतेचा लागेना न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना देव बोले प्रेमे पा टाके माझ्या वरे भा टाके माझ्या वरे भा या उदासी भ्रांती सोडा त्याची वाणी ऐकूनी निशायाला ती मैत्री जोडा पूर्ण भाव ठेवूनी देव बोले प्रेमे
माझ्या वरे भार, टाके माझ्या वरे भार. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तर त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. प्रियानो, त्याची दया ही अपरंपार आहे. यशाया 54:4 वचनापासून तर 8 वचनापर्यंत सांगितलेलं आहे. देवाचं वचन म्हणतं, भिवू नको, तू लज्जित होणार नाहीस, घाबरू नको, तू फज्जित होणार नाहीस. तुझ्या तारुण्यातील अप्रतिष्ठेचा तुला विसर पडेल. तू आपल्या वैभवाच्या गट्याचे स्मरण यापुढे होणार नाही, कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे. सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम. इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता आहे. त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात. सोडलेल्या व दुःखित मनाच्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवीत आहे. तरुणपणी टाकलेल्या स्त्रीप्रमाणे तुला परमेश्वर बोलवीत आहे. असे तुझा देव म्हणतो, केवळ क्षणभर मी तुला सोडिले तरी मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेन. देवाचं वचन सांगतं, केवळ मी तुला क्षणभर सोडलेला आहे, पण मोठ्या करुणेने मी तुला जवळ करेल. तो आमचा पिता आहे, तो आमचा परमेश्वर आहे. बापावर एकताना लेकरांना सुख फा, येशूपासी राहताना हर्ष वाटतो आपा. देव बोले प्रेमे फा, टाके माझ्या वरे भार, टाके माझ्या वरे भार. ईश्वराची दया किती थांगतीचा लागेना, न्याय तरी त्याची प्रीती सिंधू एवढी जाना. देव बोले प्रेमी फा, टाके माझ्या वरे भार, टाके माझ्या वरे भार. प्रभू, तुझ्या महान दयेबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. तू आमच्यावर प्रेम केलंस आणि आम्हाला सर्व दलदलीतून तू आम्हाला बाहेर काढलंस देवा. आम्ही तुझी स्तुती करतो, तुझी आराधना करतो देवा. आम्ही तुला उंच करतो माझ्या देवा. आम्ही म्हणतो प्रभू, तुझी दया ही अद्भुत आहे, तुझी करुणा ही अद्भुत आहे देवा. तू आमच्यावर दया केलीस आणि आम्हाला तू वाचवलंस, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो माझ्या देवा. आमच्या देशाला तुझी दया ही वाचवणारी आहे. कोरोना सारख्या भयानक व्हायरस पसरलेला आहे, अनेक लोक मरत आहेत, अनेक लोक दुःखामध्ये आहेत माझ्या देवा. जशी तू निनिवे शहरावर दया केली, तशी आमच्या भारत देशावर तू दया कर. ओ, आमच्या मराठवाड्यावर दया कर, आमच्या महाराष्ट्रावर तू दया कर माझ्या देवा, कारण तुझी दया आम्हाला वाचवणारी आहे. प्रभू, आम्ही प्रार्थना करतो की तुझी दया तू आम्हाला दे, तुझा अनुग्रह तू आम्हाला दे, तुझी कृपा तू आम्हाला दे. प्रभू देवा, तू आराधनामध्ये उतरून आलास, त्याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो माझ्या देवा. देवा, आम्ही प्रार्थना करतो, इथून पुढे तुझे दास पास्टर याकोब वडागडे हे बोलणार आहेत देवा. त्यांच्याद्वारे तू आमच्याशी बोल, तू आमची भेट घे. तुझ्या सेवकावर अभिषेक असू दे देवा. तुझ्या सेवकाला तू चालव माझ्या देवा. ती बोलत असताना अनेकाच्या हृदयाला स्पर्श हो दे प्रभू देवा. तुझं सामर्थ्य तू निर्माण कर देवा आणि तुझा गौरव हो दे प्रभू येशू. आम्ही सर्वजण प्रभू तुझ्या हातामध्ये आम्ही समर्पित होतो प्रभू. तू आम्हाला चालव, तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू. धन्यवाद करतो की तू आमची प्रार्थना ऐकली आहेस.
येशू प्रभूच्या नावात मागतो. आमेन. आमेन आमेन. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. 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 What a joy to be in the presence of God. परमेश्वराच्या सानिध्यामध्ये किती आनंद आहे. I greet you in the name of Lord Jesus Christ. परमेश्वराच्या नावात तुमचं स्वागत करतो. As we are come into His presence. जसं आपण आज त्याच्या उपस्थितीमध्ये आलो आहोत. And I believe that God have blessed us in this worship service. आणि माझा विश्वास आहे की आराधनेच्या सभेमध्ये परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले As आहे. today we are in His presence. जसे आज आपण त्याच्या सानिध्यात आहोत. We are going to turn our Bible to the book of Deuteronomy. आपण अनुवाद या पुस्तकातून आज मनन करूया. Chapter 15 and verse 4. अनुवादाचा 15वा अध्याय आणि 4थं वचन We are going to read आपण वाचूया. chapter 15 and verse 4. आपण अनुवादाचं पुस्तक याचा 15वा अध्याय आणि 4थं वचन वाचूया. Deuteronomy 15 chapter 4. अनुवाद 15 आणि 4थं वचन We'll read that. आपण वाचूया. However, there should be no poor among you, for in the land the Lord your God is giving you to possess as your inheritance, He will richly bless you. तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. Here we see that Moses is instructing the people of God. इथं आपल्याला बघायला मिळतं की मोशे हा देवाच्या लोकांना मार्गदर्शन करत If we आहे. read this Deuteronomy, जर आपण अनुवादाचं पुस्तक वाचलं from first chapter onwards, he is instructing the people of God, Israel. आणि पहिल्या अध्यायापासून जर आपण वाचत गेलो तर आपल्याला बघायला मिळतं की मोशे हा देवाच्या लोकांना म्हणजे इस्रायल लोकांना मार्गदर्शन करत होता. That what they should do, ते की त्यांनी काय केलं पाहिजे, how they should live with God. त्यांनी देवासोबत कसं राहायला हवं. And as he was instructing them, आणि जसं का तो मार्गदर्शन करत होता here in this chapter, Moses is encouraging his people that they will be no poor in the land. आणि तो मार्गदर्शन करत असताना ह्या अध्यायामध्ये तो सांगतो की देवाच्या राज्यामध्ये कोणीही दरिद्री असणार नाही. Here the word of God says, there should be no poor among you. तुमच्यामध्ये कोणीही दरिद्री असणार नाही असं मोशे सांगतो. Here he is saying that there should be no poor among you, for in the land of the Lord God is giving you to possess as your inheritance. तो मोशे असं सांगतो की तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून द्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. God never sees his people that they should be in a poor situation. देव कधीही त्याच्या लोकांना त्याच्या निवडलेल्या लोकांना दरिद्रीमध्ये बघू इच्छित नाही, Because he sees blessing in our life. कारण त्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद बघायचे And आहे. because of that, Moses is encouraging his people that they will be richly blessed in that land. आणि त्यामुळे मोशे इस्रायल लोकांना आव्हान देत आहे की त्यांनी वतन दिलेल्या देशामध्ये दरिद्री राहू नये. And because of that, he is saying that if you want to be a blessing, or if you want to be richly blessed in the land, आणि तो म्हणत आहे की तुम्हाला जर त्या वचनदत्त देशामध्ये जर चांगल्या परिस्थितीत राहायचं असेल, you must obey the Lord God. तुम्ही देवाच्या आज्ञा पाळणारे लोक व्हा. Here in the 5th word, it says that if only you fully obey the Lord your God and are carefully to follow all these commandments I am giving to you today. आणि ते 5व्या वचनामध्ये असं सांगितलं आहे की मात्र तुझा देव परमेश्वर याची वाणी तू मनपूर्वक ऐकली पाहिजे आणि आज ही आज्ञा मी तुला देत आहे ती काळजीपूर्वक पाळली पाहिजेस. Here the word of God says, if you fully obey the Lord God and are carefully follow the commandments which God have given to you. इथं मोशे असं सांगतो की जर तू परमेश्वराची वाणी मनपूर्वक ऐकशील आणि जर त्याच्या आज्ञा पाळशील, then only I will bless you. तर मी तुला आशीर्वादित In the करेन. 6th word, it says that for the Lord your God will bless you as he has promised, and you will lend to many nations but will borrow from none. You will rule over many nations but none will rule over you. आणि 6व्या वचनात असं सांगितलं आहे, कारण तुझा देव परमेश्वर तुला दिलेल्या वचनानुसार तुझे कल्याण करील. तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील पण तू स्वतः कर्ज काढणार नाही. तू सर्व राष्ट्रावर सत्ता चालवशील पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही. If you will obey
the commandment of God, God is going to bless you. जर तुम्ही परमेश्वराची आज्ञा पाळाल तर परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित The करेल. promises which are been given to you, it will fulfill in your life. जे अभिवचन तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये मिळालं आहे ते तुमच्या जीवनामध्ये पूर्ण होईल. He is saying you will lend to many nations but will borrow from none. इथं असं सांगितलं आहे की मोशे म्हणतो की तू अनेक राष्ट्रांना कर्ज देशील पण तू स्वतः कर्ज काढणार नाही. And you will rule many nations but none will rule on you. आणि तू अनेक राष्ट्रांवर सत्ता चालवशील पण तुझ्यावर त्यांची सत्ता चालणार नाही. What a blessing was given to the people of God. किती अद्भुत आशीर्वाद हे देवाच्या लोकांना दिले आहेत देवाने. Church, let me encourage, these are the blessings for the people of God today also. मंडळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या, हे आशीर्वाद परमेश्वराने तुम्हाला दिले आहेत. As we are living in this world, God have blessed us in many areas of our life. ह्या जगात आपण जगत असताना देव आपल्याला आपल्या जीवनातील प्रत्येक गोष्टींमध्ये आशीर्वाद करील. Today morning, I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. The blessing which was given to the people of God are for us also. जे आशीर्वाद देवाच्या लोकांना त्यावेळेला दिले होते तेच आशीर्वाद आपल्यालाही देवाने देव केले आहेत. By faith, we are the chosen people of God. विश्वासाने आपण निवडलेले लोक असे आहोत. And if we are the people of God, God sees us a blessing in our life. आणि आपण देवाचे लोक या नात्याने देव आपल्याला आशीर्वादित होऊ बघत आहे. And He never sees that we are poor in this land. आणि त्याची इच्छा नाही की आपण या जगामध्ये दरिद्री असं असावं. So we need to be also follow the commandments which are given by our Almighty God. त्यामुळे आपण ही ज्या देवाने आज्ञा दिल्या आहेत त्या पाळणं गरजेचं आहे. In Zechariah chapter 8 and verse 13, जकर्याचं पुस्तक याचा 8वा अध्याय the word of God says, इथं देवाचं वचन सांगतं, as you have been an object of cursing among the nations, O Judah and Israel, so will I save you, and you will be a blessing. Do not be afraid, but let your hands be strong. 8वा अध्याय आणि 13वं वचन असं सांगतं, असे होईल की जे तुम्ही राष्ट्रांना शापरूप होता त्या तुमचा उद्धार मी करीन व तुम्ही आशीर्वाद रूप व्हाल. भिवू नका, तुमचे हात दृढ होत. Here the word of God says, I will bless you. इथं परमेश्वराचं वचन सांगतं मी तुम्हाला आशीर्वादित करेल So I will save you and you will be blessing. आणि मी तुमचं रक्षण करेल आणि तुम्ही आशीर्वादित व्हाल. I will save you and you will be a blessing. मी तुमचं रक्षण करेल आणि तुम्ही संरक्षित तुम्ही आशीर्वादित व्हा. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. Jesus has saved us. येशूने आपलं तारण केलं आहे That we must be a blessing for others. की आपण इतरांसाठी आशीर्वादाचं कारण The व्हावं. word of God says, do not repay evil with evil or insult with insult, but with blessing be with blessing, because to this you were called, so that you may inherit a blessing. आणि इथं परमेश्वराचं वचन सांगतं, वाईटाबद्दल वाईट, निंदेबद्दल निंदा असे करू नका, तर उलट आशीर्वाद द्या, कारण आशीर्वाद हे वतन मिळण्यासाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहेत. You are called for a blessing. तुम्ही आशीर्वाद देण्यासाठी बोलवण्यात आलेले God have आहात. called us that we must be a blessed person in this land. आपल्याला परमेश्वराने याच्यासाठी निवडलं आहे की आपण या वतनामध्ये राहत असताना आशीर्वादित म्हणून राहावं. And so today morning I want to encourage you that God have blessed us in this land. आज मला तुम्हाला सांगू द्या की देवाने तुम्हाला ह्या वतनामध्ये आशीर्वादित केलं आहे. And today morning God is saying that you will be richly blessed. आणि आजच्या सकाळी देव आपल्याला सांगत आहे की आपण खरोखर आशीर्वादित अशा आहोत. 2 Corinthians chapter 8 and verse 9. दुसरे त्याचा 8वा अध्याय 9वं वचन, The word of God says, देवाचं वचन सांगतं, we'll read that word. आपण वाचूया ते वचन. It says that, for you know the grace of our Lord Jesus Christ, that though he was rich, yet for your sake he became poor, so that you through his poverty might become rich. तिथं असं सांगितलं आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे, तो धनवान असता तुम्हाकरिता दरिद्री झाला, अशा हेतूने की त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. Here the word of God says, by his grace. इथं परमेश्वराचं वचन सांगतं की त्याच्या कृपेने. Here the word of God says, for you know the grace of our Lord Jesus Christ, इथं असं सांगितलं की आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. that though he was rich, तो धनवान असता, he was rich,
तो धनवान आहे, He was in the heaven. तो स्वर्गात आहे, Yet for your sake he become poor. हे तुमच्या करता तो दरिद्री झाला, He become poor. तो दरिद्री झाला, He came in this world तो ह्या जगात आला and live a common life आणि एकदम सर्वसामान्य जीवन तो जगला, so that you through his poverty might become rich. की तुम्ही त्याच्या दरिद्र्याने तुम्ही धनवान व्हावं. Because of his poverty we are rich in this world. त्याच्या दरिद्र्यामुळे आपण सर्व धनवान आहोत. Today morning most of the time we think that I am so poor. आपण पुष्कळ वेळेला आपण विचार करतो की मी खूप गरीब आहे, We are poor. आम्ही खूप गरीब But आहोत. let me tell you, God have called us that we are the blessed people in this land. परंतु मला तुम्हाला सांगू द्या की देवाने आपल्याला निवडलं आहे की आपण या वतनामध्ये या ठिकाणी राहत असताना आपण धनवान असावं. Though we may not having a material blessings in our life, जरी आपल्याकडे भौतिक आशीर्वाद नसतील, but we are rich in our heart. परंतु आपण आपल्या अंतःकरणामध्ये श्रीमंत आहोत. We must be rich in our heart आपण आपल्या अंतःकरणामध्ये श्रीमंत आहोत, because our God is a rich person. कारण आपला देव हा श्रीमंत देव आहे. Because of his poverty we become rich, the word of God says. परमेश्वरचं वचन सांगतं की त्याच्या दरिद्र्यामुळे आपण धनवान आहोत. Here the word of God says इथं परमेश्वरचं वचन that सांगतं you are going to be richly blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. You will be richly blessed in this land. तुम्ही आशीर्वाद ह्या जगात राहत असताना तुम्ही आशीर्वादित राहा. Moses is encouraging the people of God मोशे इस्रायल लोकांना उत्तेजन देत आहे that you are going to be blessed in this land. की तुम्ही ह्या वतनात राहत असताना तुम्ही आशीर्वादित व्हाल. Like that today God is encouraging us that we are going to be blessed in this land. त्याचप्रमाणे परमेश्वर आज तुम्हाला सांगत आहे की ह्या वतनामध्ये राहत असताना तुम्ही आशीर्वादित व्हाल. How we are going to be blessed in this land? आपण कसे आशीर्वादित होऊ शकतो? First thing, we must be a giver. पहिली गोष्ट आहे की आपण देणारे लोक व्हावे. We must be a giver, then only we will be a person, blessed person in this world. जर आपण देणारे लोक राहू तरच आपण या जगामध्ये राहत असताना आपण आशीर्वादित राहू. Here the word of God says in 7th that they should be a giver person. इथं 7व्या वचनात असं सांगितलं आहे की ते देणारे लोक होते. In verse 7th, if you read that word, जर आपण ते 7वं वचन वाचलं, if there is a poor man among your brothers in any of the towns of the land that the Lord your God is giving you, do not be hard-hearted or tight-fisted toward your poor brother. आणि इथे असं सांगितलं आहे की कोणत्याही गावात एखादा दरिद्री बांधव तुमच्यामध्ये राहत असला तर त्या दरिद्री बांधवात आपले हृदय कठोर करू नको किंवा आपला हात आखडू नको. The word of God says in 18, rather be open-handed and freely lend him whatever he needs. आणि 18व्या वचनात असं सांगितलं आहे की त्याला मुक्त करून जाऊ दे, तुला जड वाटू देऊ नको. Here the word of God says, be open-handed and freely lend him whatever he needs. आणि इथं असं सांगितलं आहे की त्याला जाऊ दे आणि त्याला जे पाहिजे ते दे. Means he is saying that we should be open-handed person. पण इथं असं याचा अर्थ इथं असं सांगितलं आहे की आपण मोकळ्या हाताचे लोक असणं गरजेचं We आहे. must be giver. आपण देणारे लोक असणं Most of गरजेचं the आहे. time we serve Lord, but we are not a giver. पुष्कळ वेळा आपण देवाची सेवा करतो परंतु आपण देत नाही. We are so stingy people. आपण खूप कंजूस लोक आहोत. But the word of God says we should be a giver. परंतु परमेश्वराचं वचन सांगतं की आपण देणारे लोक व्हावे. Why we must give? का आपण दिलं पाहिजे? Because our God is a giver. कारण आपला देव देणारा देव आहे. Our God's nature is to give. आपल्या देवाचा स्वभाव आहे की देणं. In John chapter 3 and verse 16 it says, God so loved the world that he gave his only begotten son. आणि योहानाचा तिसरा अध्याय 16 वचनात सांगतं की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला. When we were sinner, जरी आपण पापात होतो, when we were sinner, आपण जेव्हा पापात होतो at that time God gave his begotten son. त्यावेळेला परमेश्वराने त्याचा एकुलता एक पुत्र The दिला. son Jesus Christ came in this world and gave his life on the cross. आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त या जगात आला आणि त्याने क्रूसावर आपला प्राण दिला. And because of his sacrifice we are being saved. आणि त्याच्या त्या बलिदानामुळे आपण सुरक्षित आहोत. Because of his sacrifice we are being saved. आणि त्याच्या
बलिदानामुळे आपण तारले गेले आहोत. Today morning, I want to encourage you आणि आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ that द्या. our Heavenly Father is a giver. आपला स्वर्गीय पिता हा देणारा पिता आहे. His nature is to give. त्याचा स्वभाव हा देणारा स्वभाव आहे. Because of Him, we get healing. त्याच्यामुळे आपण आरोग्य अनुभवू शकतो. Because of Him, we have got an eternal life. त्याच्यामुळे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळालेलं आहे. As we are living in this world, God is giving a good health to us. आपण या जगात राहत असताना देवाने आपल्याला चांगलं आरोग्य दिलं आहे. God gives good oxygen to us. आपल्याला देवाने चांगलं ऑक्सिजन दिलं आहे. Today we see many people are suffering from that COVID-19. आणि आपण बघतो आजच्या दिवसामध्ये पुष्कळ लोक हे कोविड-19 या विषाणूने त्रस्त आहेत. Many people are suffering from that for that oxygen. पुष्कळ लोकांना ऑक्सिजनसाठी ते तरसत आहेत. Today morning I want to encourage you that God is giving oxygen. Because of that we are very much good in this world. आज देवाने आपल्याला ऑक्सिजन दिला आहे म्हणून आपण या जगात व्यवस्थित वावरू शकतो. Our God is a giver. आपला देव हा देणारा देव And आहे. if we are His children, जर आपण त्याचे लेकर आहोत and if He is our आणि Father, जर तो आपला पिता आहे let the nature of our Father come in our life. तर त्या पित्याचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. Most of the time when we talk in our family, पुष्कळ वेळेला आपल्या कुटुंबामध्ये आपण बोलतो. if there are small children, जर छोटे मुलं असतील तर if they are doing something bad things, ते काही चुकीच्या गोष्टी करत असतील, whatever things they are doing, काही जरी ते करत असतील suddenly it comes in our mind, he is like his father. आणि आपल्या अचानक लक्षात येतं की हा मुलगा याच्या The वडिलांसारखाच आहे. nature of his father is coming in these children. त्या वडिलांचा स्वभाव त्या लेकरांमध्ये आलेला आहे. Our Father is a giver. आपला देव हा देणारा देव आहे. Let the nature of our God Almighty come into our life. त्या देणाऱ्या देवाचं आपल्या देवाचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ If द्या. we want to be a blessed person in this world, जर आपल्याला या जगामध्ये राहत असताना आशीर्वादित लोक म्हणून we राहायचं आहे must be a giver. तर आपण देणारे लोक होणं गरजेचं Because आहे. our God is a giver God. कारण आपला देव हा देणारा देव आहे. Then what we should give? मग आपण काय दिलं पाहिजे? What God is expecting from us? काय देव आपल्यापासून अपेक्षा करतो? God is expecting that whatever talent God have given us, देव अपेक्षा करतो की आपल्यामध्ये जे काही चांगले गुण आहेत we should use that for the glory of God. ते कला गुण आपण देवाच्या गौरवासाठी We वापरले should पाहिजे. give time to God. आपण आपल्या देवासाठी वेळ देणं There are गरजेचं आहे. people, they have good talented person in this world. ह्या जगामध्ये पुष्कळ टॅलेंटेड लोक आहेत. There are people in church, they have good talents. आपल्या चर्च मधील लोक आहेत त्यांच्यामध्ये पण खूप कलागुण आहेत. But that talent are being used for only for themselves. परंतु ते कलागुण ते फक्त स्वतःसाठीच It is वापरतात. not used for the glory of God. ते देवाच्या गौरवासाठी ते वापरत They are नाही. not giving that talent to the work of God. त्यांचं कलागुण हे देवाच्या गौरवासाठी वापरत They नाही. are having more time, त्यांच्याकडे पुष्कळ वेळ आहे. but they are giving their time to their own family and their own work. परंतु तो वेळ तो फक्त त्यांच्या कुटुंबासाठी आणि त्यांच्या कामासाठी देतात. God have blessed them by financial things also. देवाने त्यांना आर्थिकरित्या पण आशीर्वादित केलं But आहे. their finance are being used only for their themselves only. परंतु त्यांचं ते आर्थिक गोष्टी त्या फक्त त्यांच्या कुटुंबासाठीच वापरल्या जातात. Today morning I want to encourage you. आजच्या सकाळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. If we are the children of God, जर आपण देवाची लेकरं म्हणत and if we असताना want to see a blessing in our family, जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद and बघायचे if we आहे, want to see blessing in our church, जर आपल्या मंडळीमध्ये आपल्याला आशीर्वाद बघायचे आहे, we must be a giver. आपण देणारे लोक होणं गरजेचं Because our आहे. God is a giver कारण God. आपला देव हा देणारा देव आहे. When Israel began to make a tabernacle, जेव्हा इस्रायल लोक एक निवासस्थान बांधत होते at that time त्यावेळेला Moses encourages people to bring offering and their talent to the work of God. आणि त्यावेळेला मोशेने इस्रायल लोकांना उत्तेजन दिलं की त्यांनी त्यांचं कलागुण आणि त्यांचा पैसा हा देवाच्या कार्यासाठी द्यावा. And Israel were ready for that. आणि इस्रायल लोक त्यासाठी तयार झाले. If we read Exodus chapter 35, जर आपण बघितलं निर्गमाचं पुस्तक याचा 35वा अध्याय, we'll turn our Bible to the Exodus. आपण आपलं बायबल निर्गमाच्या पुस्तकाकडे And the word of God says in verse 4, आणि 4थ्या वचनामध्ये असं सांगितलं आहे, 35, chapter 35 and verse 4, 35वा अध्याय आणि 4थं वचन, Moses said to the whole Israelite community, "This is what the Lord has commanded. From what you have
take an offering for the Lord, everyone who is willing is to bring to the Lord offering of gold, silver, and bronze, blue, purple, and scarlet, yarn, and fine linen, goat hair. आणि इथं असं सांगितलं आहे की मोशेने इस्रायल लोकांच्या सर्व मंडळीला म्हणाला, परमेश्वराने जे करण्याची आज्ञा दिली आहे ते हे, तुम्ही आपले अर्पण परमेश्वराप्रित्यत आणावे. ज्याची मनापासून इच्छा असेल त्याने परमेश्वरासाठी अर्पण आणावे, म्हणजे सोने, रुपे, पितळ, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकऱ्याचे केस. Here the word of God says Moses is encouraging his people that they should bring offering for the tabernacle. आणि मोशे आपल्याला इथं बघायला मिळतं की मोशे हा इस्रायल लोकांना उत्तेजन देत आहे की त्यांनी निवास बंद बांधण्यासाठी अर्पणे आणावीत. And then he is telling that in verse 10 it says, आणि 10व्या वचनामध्ये तो असं म्हणतो, all who are skilled among you are to come and make everything the Lord has commanded. आणि 10व्या वचनात असं सांगितलं आहे की तुमच्यापैकी जे कोणी सुबुद्ध हृदयाचे असतील त्या सर्वांनी येऊन परमेश्वराचे जे काही करण्याची आज्ञा दिली आहे ते सर्व करावे. Whoever are skilled among you, they should come and work for the tabernacle. आणि जे तुमच्यामध्ये सुबुद्ध आहे, हृदयाचे आहेत, त्यांनी यावं आणि देवाच्या कार्यासाठी काम करावं. If they are skillful, they are having some talent, they should use that talent for the tabernacle. जर तुमच्यामध्ये काही कलागुण आहेत, काही चांगल्या गोष्टी आहेत, तर त्या निवास मंडप बांधण्यासाठी त्याचा उपयोग करा. And the word of God says the tabernacle with its tent and its covering, clamps, frames, crossbars, posts, and bases, the ark with its poles and atonement cover, the curtains, the skillful people were coming and doing their work. आणि 11व्या वचनात असं सांगितलं आहे की निवास मंडप, त्याचा तंबू व त्यातील आच्छादन, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व उथळ्या, कोश व त्याचे दांडे व दयासन व अंतरपट, हे सर्व जे जे कलागुण त्या लोकांमध्ये होते त्या लोकांनी घेऊन ते आले. Here the word of God says from 10 to 29 onwards, the word says the people of God coming and giving time and giving their talent for the tabernacle. आणि 10व्या वचनापासून 29व्या वचनापर्यंत आपल्याला बघायला मिळतं की इस्रायल लोकांनी वेगवेगळी अर्पणे आणून आपला वेळ देऊन आणि आपला जे काही कलागुण आहे ते देऊन परमेश्वराच्या सेवेसाठी त्याचा उपयोग केला. If we read the word 30, it says, then Moses said to the Israelites, see, the Lord has chosen Bezalel, son of Uri, the son of Hur, the tribe of Judah, and he has filled with the Spirit of God, with skill, ability, and knowledge in all kinds of craft. आणि 30व्या वचनात असं सांगितलं आहे, मग मोशे इस्रायल लोकांना म्हणाला, पहा, यहुदा वंशातील उरीचा मुलगा म्हणजे हुराचा नातू बसालेल याला परमेश्वराने नाव घेऊन बोलावले आहे आणि त्याने त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिली आहे. And these people were used for the tabernacle. आणि हे लोक परमेश्वराच्या निवास मंडपाच्या बांधकामासाठी वापरले गेलेत. And we see how wonderfully they prepare or they build the tabernacle. आणि आपल्याला बघायला मिळतं की किती अद्भुतरित्या किती सुंदररित्या त्यांनी ते निवास मंडप बांधलेला They आहे. give their time, talent, and money for that tabernacle. आणि निवास मंडप बांधण्यासाठी त्यांनी त्यांचे कलागुण, त्यांचा वेळ आणि त्यांच्या सगळ्या चांगल्या गोष्टी अर्पण त्यांनी दिलेली आहेत. Today, what we are giving for His kingdom? आज आपण काय त्याच्या राज्यासाठी देतो? What we are giving? काय आपण We देतो? are not giving time also to Him. आपण आपला वेळ सुद्धा त्यासाठी देत Most of नाही. the time, they were so much happy to join for the morning prayer, but nowadays we see many people are not coming and joining for the prayer. अगोदर पुष्कळशा वेळेला सकाळच्या प्रार्थनेसाठी सर्व लोक उत्साहाने आले आणि त्याच्यानंतर काही गोष्टी कारण देऊन कमी होत गेले. Many times we start very enthusiastically. खूप उत्साहाने आपण चालू करतो एखादी गोष्ट, But after few days, we just collapse in that. परंतु आपण काही दिवसांनी त्यात कमी पडतो. What we are giving to God? काय आपण परमेश्वराला देत The आहोत? word of God says परमेश्वराचं वचन in सांगतो. Exodus chapter 15 and verse 4. आणि निर्गमाचं पुस्तकाचा 15वा अध्याय 4थं वचन, However, there should be no poor among you, for in the land the Lord your God is giving you to possess as your inheritance, He will richly bless you.
आणि अनुवादाचा 15वा अध्याय आणि 4थ्या वचनात असं सांगतंय की तरी पण तुमच्यामध्ये कोणी दरिद्री असणार नाही, कारण तुमचा देव परमेश्वर जो देश तुम्हाला वतन करून घ्यावा म्हणून देत आहे त्यात तो तुम्हाला अवश्य आशीर्वाद देईल. We are struggling in our life. आपण आपल्या जीवनातील समस्याला झगडत आहोत. Many times we see, we come to church, we do many things for Lord, but we are still struggling. पण आपण पुष्कळशा गोष्टी करत असतो, परंतु तरी पण आपण आपल्या जीवनामध्ये संघर्ष करत Let असतो. me tell you, God has promised and He will fulfill His promise to us. लक्षात राहू द्या की परमेश्वराने आपल्याला अभिवचन दिलं आहे आणि तो ते पूर्ण करण्यास समर्थ आहे. Why we are struggling? का आपण समस्यांना तोंड देत आहोत? Why we are not seeing blessings in our life? का आपण आपल्या जीवनामध्ये आशीर्वाद बघत Why नाही? we are seeing so much problems arising in our day by day in our life? का आपल्या जीवनामध्ये आपण सभोवती समस्याच बघत आहोत? Because we are not fully obeying the Lord. कारण आपण पूर्णपणे परमेश्वराच्या आज्ञा पाळत नाही आहोत. We are not following what He have commanded us. आपल्याला काय सांगितलं आहे ते आपण करत नाही आहोत. The word of God says, परमेश्वराचं वचन सांगतं there will be no poor among you. की तुमच्यामध्ये कोणीही दरिद्री No, असणार there नाही. will be no material blessings in your life. जरी आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचे भौतिक आशीर्वाद But नसतील, let me tell you, you will be rich in your heart. परंतु तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये श्रीमंत आहात. The servant of God met with me एक परमेश्वराचा सेवक मला भेटला. and he was speaking with me and my wife. तो माझ्या पत्नी बरोबर आणि माझ्या बरोबर बोलत And he होता was telling that you are not having anything with you. आणि तो मला म्हटला की तुम्ही तुमच्या बरोबर काही घेऊन आला नव्हता. You are not having anything with you. तुमच्या सोबत काहीच नाहीये. You are not having money. तुमच्याकडे पैसा You नाहीये. are not rich. तुम्ही श्रीमंत नाही आहात, But in your heart you are rich. परंतु तुम्ही तुमच्या अंतःकरणामध्ये श्रीमंत Let आहात. me tell you, मला तुम्हाला सांगू द्या, it is true. हे बरोबर आहे We are not having anything. की आपल्याकडे काहीच नाहीये. We were having money. जर आमच्याकडे पैसे असते तर I would have built my house so fast. मी माझं घर खूप लवकर बांधलं I am असतं. not having money. माझ्याकडे पैसे नाही, Because of that, I could not build my house. त्यामुळे मी माझं घरही बांधू शकत Yes, नाही. it is true. हे बरोबर आहे, But let me tell you, when people sees us, परंतु जेव्हा लोक आमच्याकडे बघतात they think these people are so rich. ते असं समजतात की हे खूप श्रीमंत They are आहेत, having money. यांच्याकडे खूप पैसा We आहे. are not having money. आमच्याकडे काही पैसा नाहीये, But we are having Almighty Jesus. परंतु आमच्याकडे गौरवी परमेश्वर आहे, That He have blessed us. जो आम्हाला आशीर्वादित Though we करतो. are not having material things in our life. आमच्याकडे जरी भौतिक आशीर्वाद But नाहीये, let me tell you, परंतु मला तुम्हाला सांगू द्या, let me encourage you. मला तुम्हाला In प्रोत्साहन our देऊ द्या. heart we are rich. आम्ही आमच्या अंतःकरणामध्ये श्रीमंत आहोत. Because the nature of Almighty God is in our life. ज्या गौरवी परमेश्वराचा स्वभाव आमच्या अंतःकरणामध्ये The आहे nature of our God is to give. आणि गौरवी देवाचं स्वभाव आहे की देणं. Let the nature of God come into our life. त्या परमेश्वराचा स्वभाव आपल्या अंतःकरणामध्ये येईल. Today morning, आजच्या सकाळी as we are in His presence, जसं आपण त्याच्या सानिध्यात as आहोत, we are living in this world, आपण या जगात जगत असताना church, I want to encourage you. मंडळी मला तुम्हाला उत्तेजन देऊ द्या. Are we blessed person in this land? Says, देवाचं वचन सांगतं, there will be no poor among you. परमेश्वराचं वचन सांगतं की तुम्हामध्ये कोणी दरिद्री असणार नाही. You will be richly blessed. तुम्ही आर्थिकरित्या आशीर्वादित You व्हा. will richly blessed. तुम्ही आशीर्वादित व्हाल. You will be blessed person. तुम्ही आशीर्वादित असं व्यक्ती राहाल. The word of God says देवाचं वचन सांगतं, that today morning, आजच्या सकाळी God is willing to bless us in Deva- this city and this land. देवाची इच्छा आहे की तुम्ही या शहरामध्ये आणि ह्या भूमीवरती आशीर्वादित असावा. So today morning, आजच्या सकाळी I want to encourage you. मला तुम्हाला उत्तेजन देऊ Let द्या. the nature of God come into our life. देवाचा स्वभाव आपल्या जीवनामध्ये येऊ That द्या. as our God is a giver, जसा आपला देव देणार आहे, He gave His life. त्यांनी त्याचं जीवन दिलं, He gave us healing. त्यांनी आपल्याला आरोग्य दिलं, Whatever He is having, He gives us. जे काही त्याच्याकडे होतं ते सर्व त्याने दिलं. Wonderful atmosphere He gives ते us. सुंदर वातावरण त्याने दिलं. Today morning, आजच्या सकाळी let the nature of Almighty God come into our life. त्या सर्व समर्थ देवाचं स्वभाव आपल्या जीवनामध्ये येऊ द्या. Today morning, we'll close our eyes. आजच्या सकाळी आपण आपले नेत्र And बंद we will करूया believe on our God आणि परमेश्वरावर विश्वास ठेवूया that God is going to bless us in this land. की देव आपल्याला या भूमीवर आशीर्वादित करेल. Lord, Heavenly Father, हे स्वर्गीय पित्या, we come to your throne, O Father. आम्ही तुझ्या चरणाजवळ येतो. We want to see your blessing in our life. आम्हाला तुझे आशीर्वाद आमच्या जीवनात As you बघायचे have आहे. blessed Israelite जसं तू इस्रायलाला आशीर्वादित केलं in the land of Canaan, कनान या देशामध्ये, we want to see a blessing in our land. तशीच
तसेच आशीर्वाद आम्हाला या भूमीवर आम्हाला We will बघायचे आहेत. fully obey you, O God. आम्ही तुला पूर्णपणे आज्ञेत राहू. We will follow your commandments, O आम्ही Father. तुझ्या आज्ञांचं पालन करू. Whatever you have command us, O Father. जे काही तू आम्हाला सांगितलं आहे And we want to see the promise which are given to us will be fulfilled in our life, O Father. आणि जे काही अभिवचन तू आम्हाला दिलं आहे ते आम्ही आमच्या जीवनात पूर्ण होताना बघत We will आहोत. lend to many, O Father. आम्ही पुष्कळांना उसने देऊ We परमेश्वर. will lend to many, Father. आम्ही पुष्कळांना उसने देऊ But we will not borrow from others, O परंतु Father. आम्ही कोणाकडून कर्ज घेणार We नाही. will rule over many. आम्ही पुष्कळावर सत्ता चालू But no one will rule on us, O God. परंतु कोणी आमच्यावर सत्ता चालवणार Because नाही. we are your people, O Father. कारण आम्ही तुझे लोक आहोत. Lord, let the heart of giving come into our life, O Father. हो देणारं अंतःकरण प्रभू तू आमचं बनव माझ्या बाबा. We will give our talent, O Father. आम्ही आमचं कलागुण तुला We will तुझ्यासाठी give our देऊ. time, O Father. आम्ही आमचा वेळ तुझ्यासाठी We देणारे will लोक give our आहोत. money, O Father. आम्ही आमचा पैसा तुझ्या कार्यासाठी देणारे लोक Whatever आहोत. we are having, it belongs to you, O God. जे काही आमच्याकडे आहे ते तुझ्यापासून आहे माझ्या बाबा. Many times we think that we have earned this. आम्ही पुष्कळ वेळ विचार करतो की हे आम्ही कमवलं हे But आमचं today आहे. morning, Lord, I declare that whatever we have, it belongs to you, O Father. परंतु आम्ही कबूल करतो आमच्याकडे जे काय आहे ते तूच दिलेलं आहे And we will be a giver, O Father. आणि आम्ही एक देणारे लोक व्हावं. Today morning we commit our church to you, O God. आम्ही आमच्या सर्व मंडळीला आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो. Let the giving spirit come into our life, O Father. देणारा आत्मा तू प्रत्येकाला दे Our माझ्या church will be a giver, O बाबा. Lord. आमची मंडळी एक देणारी मंडळी We will असावं give बाबा. to poor people, O God. आम्ही गरिबांना देणारे We will लोक give व्हावं. to widow, O Father. आम्ही विधवांची काळजी घेणारे Lord लोक व्हावं. Jesus, let the giving heart come into our life, O God. हो परमेश्वरा ते देणारा अंतःकरण तू आम्हाला Father, दे. Lord, if your people are struggling for finance, O God, हे प्रभू परमेश्वरा तुझे लोक हे आर्थिक गोष्टीच्या त्रासात आहेत. solve their problems, O God. त्यांची सर्व समस्या तू सोड. Lord Jesus, give breakthrough into their life, O God. त्यांच्या जीवनामध्ये मोठा ब्रेक थ्रू बघायला मिळू दे. Father, Lord, we bless them in Jesus' name. प्रभू परमेश्वर आम्ही त्यांना येशूच्या नावात आशीर्वाद If they are struggling for healing, O God, जे कोणी आरोग्यासाठी झगडत आहे heal them right now, O God. त्यांना तू उत्तम आरोग्य दे. Lord Jesus, touch them in the name of त्यांना Jesus. स्पर्श कर प्रभू And we will see great move into their life, O God. आणि चांगला मोठा चमत्कार त्यांच्या जीवनामध्ये We तू ask कर. this prayer in Jesus' आम्ही name. प्रभू येशूच्या नावात मागतो प्रभू. Amen. आमेन. May God bless you. प्रभू तुम्हाला आशीर्वादित करू. Amen. Praise the Amen. Lord.